नमस्कार मंडळी. तर मी हा दत्त जयंतीनिमित्त प्रसाद बनवलेला आहे, रव्याचा प्रसाद म्हणजे शिरा. तर मी ते शिऱ्याचं सगळं साहित्य वगैरे आणि कृती कशा प्रकारे मी केली ती पूर्ण कृती मी यामध्ये दाखवत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये मी काही टिप्स पण सांगणार आहे. माझं 1.25 वाटीचं प्रमाण होतं. 1.25 वाटी रवा, 1.25 वाटी तूप आणि 1.25 वाटी साखर असं मी प्रमाण घेतलेलं आणि दूध अर्धा लिटर. रवा करताना दूध केव्हाही गरम करून घ्यावं. जर थंड दूध वापरलं तर दूध रव्यात टाकल्याबरोबर फाटतं आणि मग रवा वेगळाच दिसतो. आधी छान असं तुपामध्ये रवा भाजून घ्यावा आणि रवा चांगला भाजून झाल्यावर त्यामध्ये मनुका आणि काजू बदाम टाकून घ्यावे आणि ते छान परतावे. त्याच्यामध्ये ते छान भाजले तळले जातात. काजू बदाम आधी नाही तळले तरी चालतात. आणि ज्यांना केळी टाकायची असेल, जेव्हा काजू बदाम टाकतो त्याच वेळी आपण केळी टाकायची. पण माझ्या घरी काही जणांना केळी आवडत नव्हती म्हणून मी केळी नाही टाकली. आणि छान असं तूप सुटेपर्यंत मी रवा भाजला आणि मिक्स करून त्यामध्ये गरम दूध थोडं थोडं मी त्यामध्ये टाकलं. जसं लागेल त्याप्रमाणे दूध टाकायचं आणि छान परतून वगैरे थोडं थोडं टाकून मिक्स करून छान होऊ द्यायचा. आणि जेव्हाही आपण दूध टाकलं, मिक्स केलं की 5 मिनटं थोडं झाकण ठेवायचं, जेणेकरून रवा एकदम सुटसुटीत मोकळा असा तयार होईल. आणि नंतर मग त्यामध्ये साखर टाकायची. साखर थोडी मिक्स करून परतून घ्यायची. नंतर वेलची पूड, तुम्हाला काय साहित्य टाकायचं असेल, वेलची पूड, काही तुळशीपत्र ते टाकायचं. आणि नंतर मग वरतून टाकायला 2-3 चमचे तूप ठेवायचं, जेणेकरून रवा दिसायला पण छान असं दिसेल आणि छान असा तयार होईल. तर मी अशा प्रकारे हा प्रसाद तयार करून घेतला. यामध्ये मी तुम्हाला 2 टिप्स सांगितल्या की रवा बनवताना ड्रायफ्रूट्स आधी तळून नाही घेतले तरी चालतील, रवा भाजताना ते तळले जातात. आणि दुसरी, दूध केव्हाही आपण रव्यासाठी गरम वापरावे. थंड दूध वापरलं तर ते नासतं. तर अशा प्रकारे मी छान असा दत्त जयंतीचा प्रसाद तयार केला. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू.